श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण, शरणागती आणि भगवत प्राप्ती. भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही. शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे ही दृढ भावना होणे. नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही. शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत, म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते. त्यामुळे मी करता ही जाणीव टिकू शकत नाही. मी नामस्मरण करतो हा शब्दप्रयोग सुद्धा बरोबर नाही, कारण नामाचे स्मरण होत असते, ते करू म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे. क्रिया न करणे ही कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे. म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे, पण अनुभव तसा येत नाही. जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो. एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटले तर तो ते सहज करील, पण अति हळू चालव म्हटले तर ते फार कठीण जाते. म्हणून काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते. गीतेत भगवंतांनी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असे सांगितले आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार ही सर्व एकच आहेत. जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमप्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले. याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरविल्याशिवाय भगवंत मिळत नाही. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय. सूक्ष्म वासना देहाच्या साहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे. परंतु भगवंताचे याच्या उलट आहे. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय. तेव्हा त्याचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 3, दशक 19. विषय सहनशीलता, क्षमा आणि अशांती. आज प्रत्येकाला शांतता हवी आहे, पण सहनशीलता ठेवायची तयारी नाही.
समर्थ रामदास स्वामी या दशकात फार सुंदर सांगतात, जे सहन करतो तो मोठा होतो, जो क्षमा करतो तो मुक्त होतो. समास 3.19 आपल्याला मन मोकळं ठेवण्याची कला शिकवतो. 1. असहिष्णुतेचं मूळ. समर्थ सांगतात, माणूस लगेच दुखावतो, लगेच चिडतो, लगेच प्रतिक्रिया देतो. याचं कारण अहंकार. गोष्ट, तुटलेला कप. एका घरात छोटासा कप होता. थोडीशी धडक लागली की तो फुटायचा. कडक भांडी नाही फुटत, नाजूक भांडी पटकन फुटतात. मनही तसंच, कमकुवत मन पटकन दुखावतो. 2. सहनशीलता म्हणजे काय? सहनशीलता म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे. सहनशीलता म्हणजे राग न वाढवता प्रसंग हाताळणे. समर्थ सांगतात, सहन करणं हे दुर्लभतेचं लक्षण नाही, ते आत्मबळाचं चिन्ह आहे. विश्लेषण, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा बलवान. 3. क्षमा, मनाचं औषध. क्षमा म्हणजे विसरणं नाही. क्षमा म्हणजे मनातून ओझं काढून टाकणं. गोष्ट, दोन प्रवासी भांडले. एकाने दुसऱ्याला दुखावलं. एकाने मनात साठवून ठेवलं, दुसऱ्याने माफ केलं. पहिला आजही अस्वस्थ आहे, दुसरा शांत आहे. समर्थ सांगतात, क्षमा करणारा जिंकतो. 4. अंतःशांतीचा मार्ग. समर्थ स्पष्ट करतात, मनात राग, द्वेष, आकस ठेवला की शांती निघून जाते. दररोज थोडा वेळ मन मोकळं करा, प्रार्थना करा, नाम घ्या. गोष्ट, गढूळ पाणी. पाणी ढवळलं तर गढूळ होतं, थांबवलं तर स्वच्छ होतं. मनही तसंच. आजच्या जीवनातील उपयोग. आज छोट्या गोष्टींवर मोठे वाद होतात. समर्थ सांगतात, प्रतिक्रिया कमी करा, प्रतिसाद शहाणपणाने द्या. घर, ऑफिस, समाज सगळीकडे ही शिकवण उपयोगी. उपसंहार, समास 3.19 चा गाभा. सहनशीलता मन मजबूत करते, क्षमा ओझं कमी करते, अंतःशांती जीवन सुंदर करते. समर्थांचा अंतिम संदेश, मोठेपण बाहेर नाही, आत असतं. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.